हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा आपण आज 20 ऑगस्ट तर आजचा आपण मार्केट ॲनालिसिस करणार आहोत. मार्केट ॲनालिसिस म्हणजे न्यूज कव्हर करणार आहोत. आज निफ्टी 50 आज 0.2% 0.3% पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग झालेली आहे. कालच्यासारखंच आज पॉझिटिव्ह क्लोजिंग पाहायला मिळालेलं आहे. लगातार मला वाटते सलग 3 दिवस निफ्टीने बँक निफ्टीने चांगली क्लोजिंग दिलेली आहे. तर आपण इथं पहिल्यांदा निफ्टी वगैरे पाहूया. ते सेक्टरल इंडेक्स पण काय निफ्टी बँक निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे आणि निफ्टी ITने चांगली क्लोजिंग दिलेली आहे. तर आपण पाहूया पहिला निफ्टी 50. तर निफ्टी 50ने आज 0.3% पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. मिड कॅपमध्ये पण चांगली म्हणजे न्यूट्रल टू पॉझिटिव्ह आज होतं. निफ्टी मिड कॅप, निफ्टी स्मॉल कॅप, हेच 3 महत्त्वाचे होते. निफ्टी 50, निफ्टी मिड कॅप, निफ्टी स्मॉल कॅप. पॉझिटिव्हमध्ये मॉडरेट क्लोजिंग दिलेली आहे. आज पॉझिटिव्ह क्लोजिंग तुम्ही म्हणू शकता. सलग 3 दिवस चांगली पॉझिटिव्ह क्लोजिंग मार्केटने दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया सेक्टरल इंडेक्समध्ये पाहूया. सेक्टरल इंडेक्समध्ये जर पाहिलं तर आज एक मिक्स पूर्णपणे मार्केटमध्ये वातावरण होतं. कारण आज मला वाटतं एक लोकसभेमध्ये एक काही बिल पण पेश करणार होते, पण असा त्याचा काय असा दबाव नव्हता एवढा, पण एक सेंटिमेंट होतं तसं काही थोडंफार न्यूट्रलचं वगैरे. पण आज तुम्ही जर पाहू शकता तर ॲटो सेक्टर सलग 2 दिवसाच्या तेजीनंतर आज जरा नरम पडलेला आहे. निफ्टी ITमध्ये चांगली तुम्हाला तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टी ITमध्ये चांगली तेजी एक पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर निफ्टी FMCGमध्ये पण एक सलग तिसरे दिवस आहे. म्हणजे एक मॉडरेट म्हणजे एक लगातार चांगली तेजी पाहायला मिळत आहे. रिॲलिटी सेक्टरमध्ये पण सेम तसंच. एनर्जी सेक्टरला मला वाटते काल थोडं बेरिश होता, पण आज जरा चांगल्या ह्याच्यामध्ये क्लोजिंग झालेली आहे. आता पुढील 2 दिवस मार्केट कसं क्लोजिंग केलं ते त्याला फार महत्त्व आहे. कारण सलग मला वाटते 6 वीक नंतरनं मागच्या वीकमध्ये ह्या वीकमध्ये मार्केट चांगले क्लोजिंग देईल अशा अपेक्षा आहे. ते कारण म्हणजे GST बिल्स जो आहे त्याचा जो सपोर्ट जो होणार आहे मार्केटला, आणि ह्या चालू लोकसभेमध्ये आणि कोणते निर्णय होतात, कोणत्या गोष्टीवरती आणि काय हे होतं आता सध्या. पण आता मला वाटते ते पण आपण कव्हर करूयाच. त्या न्यूज ज्या आहेत त्या जे बिल पास करणार आहेत ते ऑनलाईन गेमिंगवरती. तर असेच कोणते हे होणार आहेत त्यासाठी आपण लक्ष ठेवणे न्यूजवरती गरजेचे आहे. तर ओव्हरऑल झालं आपलं एक मार्केट इंडायसेस पाहिले आपण. सेक्टरल मार्केट पाहिला. निफ्टी 50 बँक निफ्टी आज निगेटिव्ह क्लोजिंग. बाकी काय आज FMCG एक चांगल्या तेजीत होता. IT पण चांगल्या तेजीत होता. रिॲलिटी पण चांगल्या तेजीत होता. पण बाकी सर्व काय होते ते आज एक मॉडरेट टू एक निगेटिव्हमध्ये आज होते. त्यानंतर आपण कव्हर करूया जवळपास एक चांगले एक न्यूज ज्या आहेत त्या कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया डिफेन्स सेक्टरपासून. तर सकाळीच कालच म्हणजे न्यूज आलेली होती चांगली. काय इंडियन गव्हर्नमेंटने काय ते 62,000 कोटीची डील सँक्शन केलेली आहे. 97 तेजस मार्क 1A फायटर्स जेट डिफेन्स सेक्टर सीज प्रायव्हेट अँड स्टार्टअप ग्रोथ. पण एक जवळपास किती 62,000 कोटींची ही डील आहे. तर ॲटोमॅटिक कोण असणार आहे तर म्हणजे एक दावेदार कोण असणार आहे तर ऑफकोर्स HAL जे असणार आहे तर हा दावेदार असणार ह्या चांगल्यासाठी ह्या 62,000 कोटीसाठी. पण ह्याचा ॲटोमॅटिक फायदा पण दुसरा एका स्टॉकला होणार आहे, तो म्हणजे BEL. जे काय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे तयार होणार आहेत ह्यामध्ये, तर ते पूर्णपणे BEL तयार करणार आहे. म्हणजे BELच तयार करते जे काही इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं डिफेन्स सेक्टरमध्ये सर्वात स्ट्रॉंग जो आहे तो BEL आहे. सध्या जर पाहायला गेलं तर BELच एक तुम्हाला एकदम चांगल्या म्हणजे एक 1 इयरमध्ये जर डिफेन्स स्टॉक्समध्ये जर पाहिलं तर एक JRSC आणि BELमध्ये तुम्हाला एक चांगली म्हणजे पास्ट 1 इयरमध्ये चांगली तुम्हाला एक चांगला रिटर्न पाहायला मिळालेला आहे. कारण एक स्ट्रॉंग जो कंटेंडर आहे डिफेन्स सेक्टरमध्ये माझ्या मते मी केलेल्या ॲनालिसिसनुसार तर BEL हा एक स्ट्रॉंग परफॉर्मिंग स्टॉक्स आहे. तर हे एक झाले कोणतं आपला डिफेन्सबाबत झाली. HAL ला एक चांगली 62,000 कोटीची डील मिळालेली आहे. इम्पॅक्ट्स ऑन डिफेन्स सेक्टर. हा बघा हे 2 स्टॉक्स आहेत इथे BEL. ॲडिशनल पण इथे किती ही एक न्यूज करूया. अजून ॲडिशनल पण अजून 2 येणार आहेत ऑर्डर्स. म्हणजे ते अप्रुव्हल चालू आहे. कोणतं 156 प्रचंड हेलिकॉप्टर्स आणि अपग्रेड्स फॉर 84 सुकोई 30 MKI फायटर्स. म्हणजे अजून एक 84 फायटर्स अपग्रेड करायचे आहेत. त्याचं पण बिल म्हणजे त्याचं पण हे चालू आहे, काम चालू आहे की ते हे करायचं म्हणून अपग्रेड करण्याचे. तर बाकी काय आता डिफेन्स आणि कोणती आहे का न्यूज डिफेन्समध्ये नाही. त्यानंतर आपण जाऊ सरळ नजारा टेकवरती जाऊ. नजारा टेकला काय झालं, नजारा टेकवरती काय होती की ऑनलाईन गेमिंगची गेम आज जे ते बिल पास करणार आहेत ते, तर त्याच्यावरती अजून ते बिल पब्लिक झालेलं नाही आहे. मग ते बिल पब्लिक झाल्यानंतरनं
सर्व आपल्याला माहिती येईल बाहेर. म्हणजे स्ट्रॅटेजिक डिकन्सोलिडेशन ऑफ दो नाउडिन गेमिंग वेट पाहूया आपण अजून कोणतं गेमिंग सेगमेंट. हां, ती सर्व माहिती दिलेली आहे. आता नजाराटेक वगैरे आज तुम्ही पाहू शकता नजाराटेक आज जवळपास 12% आज डाऊन आहे. नजाराटेक इथं पण तुम्हाला पाहतो नजाराटेक आज जवळपास 12% 13% डाऊन आहे. डेल्टा कॉर्प पण एक चांगली न्यूट्रल आहे, 1-1.5% आज वरती. याचं कारण म्हणजे काय झालेलं आहे की डेल्टा कॉर्पने अनाऊन्स काय केलं की त्यांची जी ऑनलाईन प्लॅटफॉर्म गेमिंग आहे ते एक डिमर्ज करून वेगळीच ती कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे काय डेल्टा कॉर्पला तर एवढा त्याचा कालच्या न्यूज कालच न्यूज झाली होती कालची आणि आजची परफॉर्मन्सवरती तर त्यांचा कोणता असा इफेक्ट म्हणजे इन्व्हेस्टर किंवा जे कोण इन्व्हेस्टर आहे तर ते तर कोण म्हणजे अशी नाराजी दाखवली नाही त्या स्टॉक्सबद्दल. कारण का तर स्टॉक्स डिमर्ज करून कंपनीज वेगळी करणार आहे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म गेमिंग आहेत ते. तर हे गेमिंगचं जर म्हटलं तुम्ही तर अजून त्याचं काही बिल पब्लिकली झालेलं नाही. तर पब्लिकली झाले की तर त्याच्यावरती आपण डिटेल्ड व्हिडिओ बनवून आपण त्याच्यावरती टाकूयाच. त्यानंतर आपण पाहूया कोणती न्यूज. आणि एक न्यूज आले हां रेल्वे संदर्भात. रेल्वे संदर्भात म्हणजे जे न्यूज आहेत ना ऑर्डर वगैरे चांगली मिळत आहेत त्यांना. पण रेल्वे प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे की रेल्वेचे सर्व स्टॉक्स तुम्ही काढून पाहा. RVNL IRFC BEML म्हणजे BEML डिफेन्समध्ये पण आहे. पण ते स्टॉक्स काय झाले त्यांचा परफॉर्मन्स तसा मिळत नाही रेल्वे स्टॉक्सनी. जे डिफेन्स स्टॉक्सने जे करून दाखवलं ते जे बाबा जे ते डिफेन्स स्टॉक्सनं जे चांगले करून दाखवलं त्यांचा रेव्हेन्यू म्हणा EBITDAमध्ये EPSमध्ये जे त्यांनी ग्रोथ करून दाखवली ते अजून रेल्वे स्टॉक्स करण्यात अपयश झालेले आहेत. तर आज काय ज्युपिटर वॅगनला काय झालं त्यांची सबसिडरी आहे कोणती आहे तत्रावोगांका रेलव्हील ज्युपिटर नाव आता घ्यायला येत नाही. तत्रावागोंका रेल्वे फॅक्टरीला कोणती एक ऑर्डर मिळालेली आहे किती 215 कोटीची. काय करायचं आहे 5376 व्हील्स वंदे भारत ट्रेनला सप्लाय करायचे आहेत. तर त्याची आज ऑर्डर मिळालेली आहे ज्युपिटर वॅगनला. तर स्टॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता आज म्हणजे न्यूट्रलमध्ये क्लोजिंग झालेलं आहे 0.2% निगेटिव्हमध्ये क्लोजिंग झालेली आहे. त्यानंतर आपण ह्या स्टॉक्समध्ये थोडंफार माहिती घेऊया. खाली ऑर्डर रेव्हेन्यू किती आहे बघा 215 कोटी. स्कोप कोणता आहे 5376 व्हील्स पाठवायचे वंदे भारत ट्रेनला. त्यानंतर आपण स्टॉकचा जर परफॉर्मन्स पाहिला तुम्ही सर्व जर स्टॉक्स काढून जर पाहिले तर तुम्हाला हाच तुम्हाला परफॉर्मन्स पाहायला मिळेल. आणि इथं पण हाच परफॉर्मन्स पाहायला मिळेल तुम्हाला सेम. हे होत असतं की एखादा स्टॉक असा जातो वरतो की असं नाही की बा नेहमीच एकाच वन साईडवरती झालं नाही. ते थोडंफार तुम्हाला एकाच झोनमध्ये तुम्हाला ट्रेड करताना पाहिजे. जर स्ट्रॉंग ग्रोथ EBITDA मार्जिन सुधारलेत EPS सुधारला तर इथून एक चांगली रॅली पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. त्यानंतर ज्युपिटर वॅगन्स Q1 हे काही Q1s आहेत. आपण काही ते जाण्याची काही गरज नाही एवढी. आपण इथं ओव्हरऑल तुम्ही ते पॉज करून पाहू शकता हे सर्व तुम्ही. इलेक्ट्रिक मोबिलिटी हां हे तर बिझनेसचे हायलाईट करायचं आहे मला. हे एक वाचलेलं होतं मी. कंपनी नवीन बिझनेस करत आहे की सेगमेंट इलेक्ट्रिक मोबिलिटी बॅटरी डिव्हिजन हे ना ह्यामध्ये कंपनीने हे 2 नवीन बिझनेस करत आहे. शक्यतो ह्यामध्ये जे आहे ना डिव्हिजन बॅटरी डिव्हिजन ह्यामध्ये कंपनीना नवीन एक त्यांचा बिझनेस स्टार्टअप करत आहे. मला वाटतं ह्या त्यांनी इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये ना ते 50 इथं आहे डिस्पॅच ओव्हर 50 व्हेकल्स 50 व्हेकल्स त्यांनी सेल पण केल्यात. आणि बेंगलुरूमध्ये त्यांनी काहीतरी नवीन इथं आहे बेंगलुरू विथ प्लॅन एक्सपांड 4 to 6 शोरूम. बेंगलुरूमध्ये एक त्यांनी शोरूम पण ओपन केले. पण येणाऱ्या काही दिवसात ह्याचा रेव्हेन्यूवरती तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल आणि सर्वच ठिकाणी याचा तुम्हाला फायदा कंपनीला दिसेल. त्यानंतर आपण कव्हर करूया न्यूज ओला इलेक्ट्रिक जे सर्वांच्या चर्चेत होता ज्यावेळी IPOमध्ये आला त्यावेळी. तर ओला इलेक्ट्रिक काय विटनेस 48.13 crore ब्लॉक डील ट्रेड ऑन NSE. तर NSEवरती जी ट्रेड झाली आहे जवळपास म्हणजे 48 कोटीची ब्लॉक डील झालेली आहे की कंपनीची एक इथे ब्लॉक डील झाला. तर आज तुम्ही शेअर पाहू शकता 18% आज पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग झालं आहे. जवळपास 18-19% आज कंपनीने चांगली तेजी एक धडामदिशी चांगली तेजी दाखवलेली आहे. तर आणि काय स्टॉकबद्दल आपण काय माहिती आहे का ती मिळते का पाहूया आपण खाली ते. तर स्टॉकचा परफॉर्मन्स जर पाहिला आपण 1 वर्षाचा तर गेल्या आठवड्यात म्हणजे ह्या 5 दिवसात 30%, एका महिन्यात 30% आणि 1 इयरमध्ये 61% मायनसमध्ये रिटर्न दिलेला आहे. आणि 5 इयर्स म्हणजे काय मला वाटते ओला इलेक्ट्रिक जास्तीत जास्त 7-8 महिने झाले असतील लिस्ट होऊन. तो ओला इलेक्ट्रिकचा हा परफॉर्मन्स आहे. आपण हा परफॉर्मन्स पण तुम्ही पाहू शकता. आता कंपनी कशी आहे कंपनी एक मार्केट पकड चांगली आहे कंपनीची. पण यांचा तगडा कॉम्पिटिटर कोण आहे तर TVS. तर बाबा टू व्हीलरमधली सर्वात आवडती कंपनी माझी आहे ती म्हणजे TVS.
तर या कंपनीचं म्हणजे सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर TVS आहे, पण TVS आणि ओलाच्या गाडीत म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. त्यांच्या सर्व्हिसमध्ये फार फरक आहे आणि म्हणजे त्यांच्या क्वालिटी मेंटेनवरती पण फार फरक आहे. त्यामुळे ओलापेक्षा पण TVS जरूर TVS आता सध्या महंगा झालेला आहे, पण ज्यावेळी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते तर त्यावेळी मी तर विचार करतोच नेहमी बाबा स्विंगसाठी वगैरे TVSचा फार यूज करतो. पण हे काही कोणते बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन नाही आहे ते तुमच्यासाठी. त्यानंतर कंपनीचा हा सर्व डाटा दिलेला आहे, हिस्टॉरिकल रिटर्न डाटा हे आपण आत्ता पाहिलाच. त्यानंतर आपण पाहूया अल्ट्राटेक सिमेंटची एक न्यूज आहे. अल्ट्राटेक सिमेंटला काय झालेलं आहे, अल्ट्राटेक सिमेंटला पाहू शकता तुम्ही ॲक्सिलरेटेड त्यांच्याकडे काय झालेलं आहे ते हे मिळालेलं आहे, त्यांना मंजुरी मिळालेली आहे. काय पहिल्यांदा स्टॉकचं पाहूया. स्टॉक आज जवळपास काय न्यूट्रल आहे, म्हणजे एक फ्लॅट क्लोजिंग दिलेली आहे अल्ट्राटेक सिमेंटने. एक्सपान्शन करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी, सॉरी एक्सपान्शन नाही, इंडिया सिमेंट कोणती न्यूज इथे काय दिसते का वाचायला पाहायला मिळते का बघूया. जवळपास त्यांनी 6% जे इंडिया सिमेंटमध्ये जी त्यांची हे आहे रॅपिड इथं काही मला दिसत नाही, पण सांगतो तुम्हाला न्यूज काय वरच्यावरती. तर काय करणार आहे, अल्ट्राटेक सिमेंटची होल्डिंग आहे इंडिया सिमेंटमध्ये, त्यात जवळपास 6.3%चे त्यांनी काय करणार आहे ऑफर फॉर सेलची त्यांना मंजुरी मिळालेली आहे. मग त्यांनी काय 6% म्हणजे जवळपास 6.3%चा स्टेक त्यांनी काय सोल्ड करणार आहेत. ही एक न्यूज निघून आलेली आहे. मग त्यानंतर आपण न्यूज कव्हर करूया. सेबीमध्ये एक ॲक्शन झाली होती, तुम्हाला सर्वच माहिती असेल. संजीव बस्सीन हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. मागच्या 5-6 महिन्यापूर्वीच नाव आलेलं की यांना सेबीने बॅन केलेले, की यांचे सर्व डीमॅट्स अकाउंट फ्रीज केलेले होते. यांचा प्रॉब्लेम झाला होता की हे घावली कसे, हे सर्व म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते कॉल वगैरे देतात, त्यानंतर लगेच स्टॉक्सची रिॲक्शन होते, खाली जाते वरती होते. तर ते बाय किंवा सेलिंग व्हायचे हे होत होतं वेगवेगळ्या फर्म करून, पण त्या प्रत्येक फर्मच्या कंपनीचा ॲड्रेस एकच होता, जो होता संजीव बस्सींच्या ऑफिसचा. त्यामुळे ते पकडण्यात आले आणि ते घावले, त्यांच्यावरती ती बंदी लागली आणि त्यांचे सर्व डीमॅट फ्रीज केले. तर ते आज काय झालं, त्यांनी आज 1 करोड काहीतरी डिपॉझिट केले सेबीकडे आणि त्यांचे अकाउंट काहीतरी अनफ्रीजेस आज केलेले आहेत. त्यानंतर आपण कोणती न्यूज आहे ते पाहूया. इंडियन गव्हर्नमेंट फंड झाली IT मिनिस्टर ऑनलाईन गेमिंगची पण आपण पाहिलेली न्यूज. त्यानंतर चायनाच रेअर अर्थ मटेरियल ही फार महत्त्वाची आहे, की कारण का बाबा चायना रेअर अर्थ मॅग्नेट एक्सपोर्ट टू US सर्ज 76%. बघा एवढ्या तणावाच्या ह्याच्यात पण चायनाचा USला इम्पोर्ट किती झालेला आहे, 76% वाढलेलं आहे ॲज कम्पेअर टू जुलैमध्ये 76% वाढलेले आहेत. तर काय प्रॉब्लेम इथं काय आहे, जे तुम्हाला रेअर अर्थ मेटल जे आहे तर 90% तुम्हाला कुठून मिळतं, चायनामधून मिळतं. त्यामुळे चायनाचंही म्हणजे ग्लोबलीमध्ये चायनाशी कोणी पंगा घ्यायला तयार नसतं. याचं हे सर्वात मोठं कारण आहे, म्हणजे हेच की जे रेअर अर्थ मटेरियल जे सोर्स आहे चायनाकडे, त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा आणि त्याचा पुरेपूर दबाव ते दुसऱ्यावरती लागू करतात. हेच जर आता तुम्ही ट्रम्पकडे जर पाहिलं तर ते US आणि रशियाचं जेवढे मोठी डील आहेत ते इंडियापेक्षा जास्त डील US आणि रशियामध्ये आहेत. चायना आणि रशियामध्ये आहेत, पण सँक्शन कुणावर आलेत, इंडियावरती. कारण का इंडियाचा आणि USचा काय एवढा स्ट्रॅटेजिक पार्टनर एवढा होत नाही ट्रेड डीलमध्ये. पण तेच जर आपण कम्पेअर केलं चायनाला तर ती फार मोठी डील होती. त्यामुळेच काय ते चायनावरती त्यांनी थोडेफार त्यांना विलंब दिला की बाबा आपण थोडा विचार करू, मग आपण सँक्शन करू. त्यांना अल्टिमेट टायमिंग दिलेलं आहे. पण हेच जर तुम्ही विचार केला तर 76% एवढा टॅरिफच्या तणावात पण ते वाढलेला दिसतो. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी खरंच म्हणजे चायनाकडे एक चांगली होल्डिंग आहे ग्लोबलला, तर त्यामुळेच त्यांच्यावरती तो दबाव त्यांनी टॅरिफचा पडलेला दिसत नाही आहे. तरी झाले आपण आजची न्यूज केलेलं आहे कवर. तर आजची न्यूज आपण पाहिली. आपण निफ्टी 50 आज मॉडरेट क्लोजिंग दिलेलं 0.3%, 0.3 प्लसमध्ये. बँक निफ्टीने आज निराश केलेली आहे आपल्याला 0.3% निगेटिव्हमध्ये. बाकी मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये आज चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. जवळपास सर्वच ते तुम्ही बाकी स्टॉक्सवर तुम्ही आहेत ते जाऊन प्रत्येक वेबसाईटवर तुम्ही जाऊन NSEच्या पाहू शकता. आपण ह्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. जय हिंद.